जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी। रशियाकडून आक्रमण झाल्यास युक्रेनच्या राजधानीमधील रहिवाशांच्या संरक्षणासाठी पावलं उचलली जात आहेत। सध्या कीव्हच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या 5 दशलक्ष लोकसंख्येसाठी सुमारे 5000 बॉम्ब निवारे तयार केलेले आहेत। त्यापैकी बहुतांश इतर उपयोगासाठी आहेत, ज्यामध्ये 47 मेट्रो स्टेशन्स, भूमिगत पार्किंग, बार्स आणि अगदी स्ट्रिप क्लब सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे। युक्रेनवर रशियन आक्रमण जवळ येत असल्याची भीती कमी झाली आहे, परंतु भीती संपलेली नाही। युक्रेनियन लोकांनी बुधवारी राष्ट्रध्वज फडकावत ऐक्य दाखवून मॉस्कोच्या दबावाला विरोध केला, तर अमेरिकेनं सूचना दिली की रशियानं क्रेमलिन प्रदेशातून आपलं सैन्य माघारी घेत असल्याची घोषणा करून सुद्धा युक्रेनच्या सीमेजवळ तब्बल 7000 सैनिक अजूनही तैनात आहेत। आणि युक्रेनवर रशियन आक्रमणाची जी भीती वाटलेली होती त्याप्रमाणे घडलं तर नाही काही अजूनपर्यंत, तरीही युनायटेड स्टेट्स आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी युरोपची सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य यांचा समतोल राखून धोका अजूनही कायम असल्याचं सांगितलंय। युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की रशियानं बुधवारी आपल्या देशाच्या सीमेवरून सैन्य आणि शस्त्र मागे घेतली याची त्यांना पूर्णपणे खात्री नाही। युक्रेनच्या सीमेवर सैन्य आणि शस्त्रांची संख्या कमी झाल्यानंतरच ठराविक कालावधी संपल्यावर कीव माघारीची पुष्टी करेल। पश्चिमेकडील देशांच्या अंदाजानुसार रशियानं युक्रेनच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिणेला सुमारे 1.5 लाख सैन्य तैनात केलं होतं। मॉस्कोनं आक्रमण करण्याची योजना तर नाकारली आहे, पण या आठवड्यात काही सैन्य आणि शस्त्र मागे घेण्याची घोषणा केली। परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की युक्रेनच्या सीमेवरती अमेरिकेनं अधिक रशियन सैन्य पाहिलं, मात्र कमी नाही। परंतु सरकारी गुप्तचर यंत्रणा, व्यावसायिक उपग्रहांकडून आलेले फोटोज आणि सोशल मीडिया व्हिडिओंमधून याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही। त्यामुळे रशियानं सैन्य माघारी घेतल्याचा दावा आत्ताच आपण करू शकत नाही। क्रेमलिननं सैन्य माघारी घेण्याच्या केलेल्या घोषणेनंतरही युक्रेनच्या सीमेवरून रशियन सैन्य मागे घेतल्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याचं उघड झालंय। युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी बेलारूसच्या सीमेजवळ रशियन आक्रमणाच्या भीतीने आयोजित केलेल्या लष्करी कवायतींचं निरीक्षण केलं। त्यांनी सरावामध्ये सामील असलेल्या सैनिकांचे आभार मानले। युक्रेन बेलारूस जवळील रिव्ने प्रदेशात स्नोस्टॉर्म 2022 सराव करतायत, तर सीमेपलीकडे रशिया आणि बेलारूस यांच्या स्वतःच्या संयुक्त लष्करी कवायती सुरू आहेत। राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी राष्ट्राला संबोधित केलं आणि नागरिकांना एकता दिनाची शुभेच्छा दिल्या, कारण युक्रेनियन लोकांनी मॉस्कोच्या दबावाला न जुमानता ध्वज फडकावत एकतेचा राष्ट्रीय कार्यक्रम केला। झेलेन्स्की यांनी नागरिकांना रशियन धमक्यांचा सामना करण्यासाठी एकत्र उभं राहण्याचं आवाहन केलं आणि सांगितलं की केवळ एकत्र आल्यानं आपण आपल्या घरांचं रक्षण करू शकतो। झेलेन्स्की यांनी रशियन सैन्य माघारीचे दावे फेटाळून लावले आणि पुरावा नसल्याची नोंद केली। सिरियाच्या वायव्येकडे असलेल्या एका इंधन डेपोवर सरकारनं हवाई हल्ला केला, ज्यात 4 जण ठार झाल्याची माहिती विरोधकांनी दिली। इडलिबच्या ग्रामीण भागामध्ये हा इंधन डेपो आहे, ज्यावरती झालेल्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत। सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद सरकारकडून नियमितपणे बॉम्ब हल्ले केले जात आहेत, कारण इडलिबमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरांचं वास्तव्य आहे। आणि ब्रिटनस्थित सिरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्सनं दिलेल्या माहितीनुसार सिरियातल्या युद्धजन्य परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। तसंच व्हाईट हेल्मेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरियन सिव्हिल डिफेन्सनं देखील मृत्यूची नोंद केली आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली होती, त्यामुळे युरोपियन देशांच्या सुरक्षेसंदर्भात बोलण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांनी वॉशिंग्टनमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी आलेल्या एस्टोनियन परराष्ट्र मंत्री इवा मारिया लिमेट्स यांचं स्वागत केलं। रशियाच्या आक्रमक पवित्र्यामुळे सगळ्याच युरोपीय देशांना तणावात राहावं लागतंय, त्याविषयी आपण चर्चा करण्याची नितांत गरज आहे, असं ब्लिंकन म्हणाले। त्यावरती इवा मारिया म्हणाल्या की स्वातंत्र्याच्या 30 वर्षांनंतर आम्हाला देशाच्या सुरक्षेबाबत विचार करावा लागतोय, हे दुर्दैवी आहे। अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी बुधवारी कोस्टारिकाच्या नवीन राजदूतांना शपथ दिली। डॉक्टर सिंथिया टेलेस या कोस्टारिकाच्या नव्या राजदूत असतील। राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांची राजदूत म्हणून नेमणूक करण्यापूर्वी त्या UCLA मधील मानसोपचार विभागामध्ये क्लिनिकल प्रोफेसर होत्या। तसंच हॅरिस यांनी वॉशिंग्टनच्या परराष्ट्र विभागातील माजी अधिकारी रेटो जो लुईस यांची अमेरिकेच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट बँकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली। मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर यांनी मुख्य प्रवाहातील पत्रकारांच्या विरोधात मोहीम कठोर केली आणि प्रमुख पत्रकारांच्या उत्पन्नाची माहिती मागवली आहे।
ॲब्राडोर यांनी त्या पत्रकारांवरती आरोप केलेत की ते राष्ट्रहिताच्या किंवा गंभीर स्वरूपाच्या बातम्या करताना विकले जातात. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार आणि मालमत्तेची माहिती देणं आवश्यक आहे, पण ॲब्राडोर यांनी पत्रकारांनाही त्यांची सक्ती केली आहे. ॲब्राडोर पत्रकारांच्या उत्पन्नाचा स्रोत मिळवण्यासाठी त्यांच्या कर पावत्यांसारख्या गोपनीय माहितीचा वापर करत असल्याची देखील शंका आहे. कॅनडियन सरकारच्या 3 कॅबिनेट मंत्र्यांना आपत्कालीन निर्बंध झुगारण्याच्या संदर्भात दोषी ठरवण्यात आलंय. ट्रक चालकांना संप करण्यासाठी त्यांनी एक प्रकारे मदतच केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय. विरोधी कन्झर्व्हेटिव्ह खासदारांनी कोविड-19 आदेश संपुष्टात आणण्याची मागणी करणाऱ्या संसद हिलवरील आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न न करता आणीबाणी कायदा लागू केल्याबद्दल ट्रुडो यांना फटकारलंय. हाऊस ऑफ कॉमन्स आणि सिनेट या दोन्ही सभागृहांना लवकरच आणीबाणीच्या घोषणेवरती चर्चा करण्याची आणि मतदान करण्याची संधी मिळेल, असं कॅनडाचे न्यायमंत्री डेव्हिड लॅमेट्टी म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मालीमधून फ्रेंच सैन्य मागे घेण्याच्या अपेक्षित घोषणेपूर्वी पॅरिसमध्ये बुधवारी संध्याकाळी आफ्रिकन आणि युरोपियन नेत्यांची भेट झाली. पॅरिस आफ्रिकेच्या व्यापक साहेल प्रदेशातील इतर देशांमध्ये इस्लामिक अतिरेक्यांशी लढण्यासाठी आपल्या लष्करी कारवाया चालू ठेवण्याचा मानस आहे आणि पश्चिम आफ्रिकन देशाच्या सरकारनं रशियन सैनिकांना त्यांच्या प्रदेशात तैनात करण्याची परवानगी दिल्यानंतर माली, त्याचे आफ्रिकन शेजारी आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये तणाव वाढलाय. रुग्णालयाचं बायोवेस्ट घेऊन जाणारा ट्रक उलटून नाल्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. यावेळी अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत त्या अपघातातील लोकांना वाचवलंय. इटलीमध्ये घडलेली ही घटना आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ट्रकचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे नेपल्स मिलान महामार्गाचा भाग दिवसभर बंद होता. जर्मनीमध्ये 20 मार्चपर्यंत कोरोना संदर्भातले निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात आलाय. ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडनं निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ जर्मनीनं सुद्धा हा निर्णय घेतलाय. जर्मनीत रुग्णदर कमी होत असल्यामुळे 3 स्टेप योजनेला चॅन्सलर ओलाफ स्कोल्ज आणि देशातल्या 16 राज्यांच्या राज्यपालांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे 7 मार्च दरम्यान स्टोअर्समध्ये जाणं, खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहणं, रेस्टॉरंट्स, बार्समध्ये प्रवेशासाठी लसीकरणाचं प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट देखील काढून टाकली जाणार आहे. ऑस्ट्रियामध्ये 5 मार्चपासून कोरोना संदर्भातले निर्बंध उठवणार असल्याची घोषणा सरकारनं केली. मात्र मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहॅमर यांनी व्हिएन्ना इथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ऑस्ट्रिया प्रशासनानं हे स्पष्ट केलं की अजून कोरोना गेलेला नाही, त्यामुळे हळूहळू आपण निर्बंध उठवतो आहोत. तेही कोरोना रुग्णसंख्या कमी आहे म्हणून. पण प्रौढांकरता लसीकरण अनिवार्य करणारा ऑस्ट्रिया हा पहिला युरोपियन देश आहे, असं कार्ल म्हणाले. यापुढे कार्यक्रमांमध्ये उपस्थिती, रेस्टॉरंट्स, बार, सलून्स या ठिकाणी लसीकरणाचा पुरावा अनिवार्य असण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार उडालाय. रिओ द जेनेरोमध्ये भूस्खलन होऊन अनेक घरं गाडली गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये 78 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण बेपत्ता आहेत. गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर मेट्रोपोलिस शहराची मोठी हानी झाली आहे. 400 नागरिक बेघर झाले. दिवसभर इथे शोधकार्य सुरू होतं. यावेळी 21 जणांना वाचवण्यात यश आलंय. या मदत कार्यामध्ये स्थानिक सुद्धा शोध पथकांसोबत उतरले होते. लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे उतारावर मोठ्या प्रमाणात घरं बांधण्यात आली. याआधी सुद्धा अशाच दुर्घटनांमध्ये 900 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतरच्या वर्षांमध्ये येणाऱ्या काही वर्षात मेट्रोपोलिस शहरात भूस्खलनाचे धोके कमी करण्यासाठी एक योजना सादर करण्यात आली होती, पण त्याची अंमलबजावणी संथ गतीनं होती आहे. या भागात मंगळवारी 3 तासात 25.8 सेंटीमीटर म्हणजेच फक्त 10 इंचांपेक्षा जास्त पाऊस पडलाय. या दुर्घटनेमुळे 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. अशाच आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. AFC चॅम्पियनशिप आणि सुपर बाउल रनच्या निमित्तानं सिन्सिनाटीमध्ये थँक्यू रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संघाचे मालक माईक ब्राऊन, त्यांची पत्नी नॅन्सी, मुख्य प्रशिक्षक झॅक टेलर, त्यांची पत्नी सारा, गव्हर्नर माईक डेवाइन आणि त्यांची पत्नी फ्रॅन उपस्थित होते. रॅलीच्या सुरुवातीला सिन्सिनाटीचे महापौर आफ्ताब पुरेवाल यांनी सर्वांचं स्वागत केलं. गेल्या 2 वर्षात आम्ही कठीण काळातून गेलो आहोत. आम्हाला या पाठिंब्याची आणि प्रोत्साहनाची गरज होती. माईक ब्राऊन यांनी चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे बळ मिळाल्याचं सांगितलं. लॉस एंजेलिसमध्ये 13 फेब्रुवारीला लॉस एंजेलिस रॅम्सनं बेंगल्सचा 23-20 अशा गुणांनी पराभव केला असला तरी तुमच्या शुभेच्छा वाया जाणार नाहीत असा विश्वास प्रशिक्षक झॅक टेलर यांनी चाहत्यांना दिला. लॉस एंजेलिसमध्ये सुपर बाउल चॅम्पियनशिप नंतर विक्टरी परेड काढण्यात आली. दरम्यान लॉस एंजेलिस रॅम्सचे चाहते मॅथ्यू स्टॅफोर्ड, कूपर कूप, अरन डोनाल्ड आणि बाकीच्या सदस्यांचंही जल्लोषात स्वागत झालं. हजारो चाहत्यांनी बुधवारच्या विक्टरी परेड जाणाऱ्या रस्त्यावरती रांग लावलेली होती आणि स्टॅफर्डच्या अंतिम ड्राईव्ह नंतर रॅम्सनं सिन्सिनाटी बेंगल्सचा 23-20 असा पराभव केल्यावर रविवारीच या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आत्ता इथेच थांबण्याची. इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा.